थोड्या प्रमाणात गरम मसाला जर तुम्हाला बनवायचा असेल तर ह्या साहित्याचं मेजरमेंटप्रमाणे तुम्ही करू शकता। तर हा गरम मसाला कमी प्रमाणात ह्यासाठी मी बनवते की तो घरीच मी मिक्सरवरती दळून काढते, कारण त्याचा फ्लेवर आणि सुगंध तसाच टिकून राहतो। त्यामुळे मी दर महिन्याला ह्याप्रमाणे गरम मसाला करते। तर 1 महिन्याला लागणारं साहित्य तुम्ही हे बघून घ्या। तर जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही दुपटीने हे साहित्य घेऊ शकतात। तर मी धणे घेतले 5 टेबलस्पून, 2 टेबलस्पून जिरं घेतलं आहे आणि 4 वेलच्या घेतल्या 4-5, दगडी फूल आणि जायत्री 1-1 घेतलं आहे आणि लवंग घेतलं आहे मी 1 चमचा, काळी मिरी 1 चमचा घेतलं आहे आणि जायफळ घेतलं आहे अर्धा आणि तो बारीक करून घेतला आहे आणि तेजपत्ताची 3-4 पानं आहेत आणि शहाजिरं 1 टेबलस्पून घेतलं आहे, बडीशोप 1 टेबलस्पून घेतलं आहे आणि दालचिनीचे तुकडे असे ह्याप्रमाणे 3 घेतले आहेत आणि वेलची, मोठी वेलची 4 घेतलेली आहे आणि स्टार फूल घेतलं आहे मी 2। याप्रमाणे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे। तुम्हाला जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर तुम्ही दुपटीने किंवा तिपटीने घेऊ शकता। हे साहित्य आपल्याला गरम मसाला बनवण्यासाठी लागणार आहे। तर हे साहित्य आपल्याला सर्व घ्यायचं आहे आणि आता आपण ते गरम करून घेणार आहोत। गरम करताना एकच काळजी घ्यायची की तो जास्त भाजला गेला नाही पाहिजे। फक्त आपल्याला त्याला मॉइश्चर कमी करण्यासाठी, त्याच्यातलं मॉइश्चर घालवण्यासाठी आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे। बघा आता एका कढईमध्ये मी स्लो गॅस ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे आणि धणे आणि दालचिनी, मोठी वेलची, काळी मिरी आपण सगळं घालून घेतले। मोठे ते मी पहिले परतून घेत आहे। बघा ह्याप्रमाणे खडे मसाले मी परतून घेत आहे आणि त्यामध्ये आता आपण उरलेलं साहित्य घालून घेऊया। मी आता जिरं टाकलं आहे आणि काळी मिरी, लवंग, जायत्री आणि तेजपत्ता, दगडी फूल सगळं घातलं आहे आणि ते व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच करायची। 1.5 ते 2 मिनिटात आपला गरम मसाला भाजून होईल। बघा याप्रमाणे आपला भाजून झालेला आहे। आता थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपला सुगंध या मसाल्याला येतो भाजतानाच, तर आपण समजून जायचं की आपला व्यवस्थित मसाला भाजून झालेला आहे। आता भाजून झाल्यानंतर आपण ते मिक्सरला लावून घेणार आहोत। आता हा मसाला, खडे मसाला सगळे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। थंड झालेलं आहे। मिक्सरला दळताना मी शक्यतो थोडंसं रवाळ असं दळून घेते। आता त्यामध्ये मी अर्धा टीस्पून मीठ घातले, अर्धा टीस्पून हिंग घातले आणि असं रवाळ असं टेक्स्चरमध्ये मी त्याला बारीक करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला जास्त फाईन पावडर करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण मला ह्याप्रमाणे पावडर लागते म्हणून मी थोडीशी रवाळ अशी वाटून घेतलेलं आहे। आता मी ते एका बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।